हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ही एक तुम्ही टिफिन साठीची रेसिपी म्हणू शकता किंवा आवडीत सर्वांना अशी रेसिपी आहे, पण थोडी वेगळी आहे. तर तुम्ही म्हणाल आज कशाची ही रेसिपी आहे, तर ही आहेत करटुले. आमच्या इकडे तर त्याला करटुले बोलतात. त्यातून तुम्ही काय बोलता, त्याला तुमच्याकडे काय नावाने ओळखतात तर ते सांगा. आणि ही भाजी ना कशी पावसाळ्यामध्ये येणारी रानभाजी आहे एकतर. तर ही फक्त पावसाच्या म्हणजे ह्याच 1-2 महिन्यामध्ये भेटतात. तर आणि औषधी गुणधर्म आहेत त्यामध्ये भरपूर, म्हणजे कारल्यासारखे असते, आतून दिसायलाही कारल्यासारखं दिसतं, वरूनही बऱ्यापैकी असं कारल्यासारखंच दिसतं, पण कडू नसतं हे. तर पण आपल्याला म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. तर तसंही सीझनल सगळ्या भाज्या फळं वगैरे खावीत. तर हेही फक्त या पावसाच्या 2 महिन्यात भेटतं. तर नक्की एकदा तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला कुठं भेटली वगैरे तर आणून अशा टाईप करा आणि खा. तुम्हाला आवडेल आणि त्याच्यासोबत ना ती शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. तर नक्की अशा टाईप तुम्ही एकदा भाजी ट्राय करा. तर आता मी तर ती चांगली स्वच्छ धुवून घेतलेत. हे अर्धा किलो करटुले आहेत. तर स्वच्छ धुवून घेतलेत. त्यानंतर असे लांबट आकारात आणि पातळ पातळ असे मी कट केलेत, कारण ही भाजी मी फक्त वाफेवर शिजवणार आहे. म्हणजे त्याला लागतच नाही पाणी, लगेच 1-5 मिनिटात शिजली जाते. तर त्यामुळे मी पातळ पातळ लांबट तुकडे केलेत. तुम्ही गोल स्लाइस करू शकता किंवा छोटे छोटे चौकोनी पीस केले तरीही चालेल, पण बघू शकता मी अशा टाईप कट केलेला आहे. तर आता आपली करटुली कट करून झालेत. त्यानंतर कांदा, तर आता मी यामध्ये फार काही वाटण म्हणजे टोमॅटो कांद्याचं वाटण वगैरे काय वापरणार नाही आहे. तर त्यामुळे मी 2 कांदे बारीक चिरून घालणार आहे. तर रोज मी आधी सगळी तयारी केलेली असते, तर आज थोडी तयारी बाकी होती. तर आज तेही करून घेते. तर कांदा आता मी कट करून घेते. तर 2 मोठ्या साईजचे कांदे मी बारीक कट करून घेणार आहे. तर थोडक्यात दाखवले मी, फार काही डिटेल रेसिपी नाही दाखवलेली. तर हे 2 कांदे मी बारीक चिरून घेतले, ते एका वाटीमध्ये काढून घेतलं. आणि त्यानंतर आता आपण लसूण खोबऱ्याचं एक वाटण बनवणार आहोत. तर हे खोबरं आहे, कच्चंच खोबरं आहे. तर मी ते थोडंसं खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीर आपल्याला थोडी जास्त घ्यायची आहे. तर कोथिंबीर घेतली. त्यानंतर या 4 हिरव्या मिरच्या. तर मिरच्या थोड्या तिखट आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, किंवा आपण नंतर म्हणजे चटणी टाकणारच आहोत कांदा लसूण मसाला, तर स्किप केल्या मिरच्या तरीही चालतील तुमच्या आवडीनुसार. तर आता मी ते एक जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही खलबत्त्यात वगैरे वाटू शकता. मी मिक्सरलाच थोडं ओबडधोबड असं वाटलं आहे ते लसूण खोबरं. तर त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. हिंग, जिरं आणि मोहरी ते छान त्याची तडका करून घेतला आहे. ते छान सगळं तडतडलं की नंतर घालायचा आहे कांदा. कांदा आपल्याला अगदी चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर बघू शकता आता कांद्याचा कलर छान असा चेंज झाला आहे आणि भाजला गेला आहे कांदा चांगला. त्यानंतर हे जे आपण लसूण खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं तर ते घालूया. हे सगळं घालायचं आहे आणि आता ते आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. तर मी कांदा लसूण खोबरं हे प्रत्येक गोष्ट आहे ना तेलावरच चांगली परतणार आहे, की कारण मी आज वाफेवर फक्त ही भाजी बनवणार आहे. त्यामुळं काय आपण असंच ते सगळं परतवून शिजवून घेणार आहोत. तर लसूण खोबरंही छान परतवून झालं की अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. हे सगळं मसाले पण आपण या सगळ्या लसूण खोबरं आणि कांद्यासोबत परतवून घेणार आहोत. ते छान सगळं परतवून झालं की नंतर आपण घालूयात हे करटुले जे की आपण कट करून ठेवलेत. तर मी कट केल्यानंतरही थोडेसे पाण्यामध्ये ठेवले होते ते, तर त्या पाण्यातून काढून आपण कढईमध्ये घातले. त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात. सगळा मसाला या करटुल्यांना लागेल असा मिक्स करायचा आहे. तर 1 मिनिटभर मी चांगलं परतवून घेणार आहे मसाला आणि गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आता. आणि असं परतत परततच आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे त्याच्यावर झाकण ठेवून. तर आता चांगलं हे परतवून झालं की आपण त्यावर ठेवणार आहोत झाकण आणि 1-2 मिनिटांनी चेक करायचं, कारण कसं आपण पाणी घातलेलं नाही आहे तर कढईला खाली चिकटू शकतं. तसं तर नाही चिकटत, पण तरीही थोडंसं गॅसची फ्लेम वगैरे जर मोठी राहिली किंवा काय तर करपू शकतं. म्हणून मधून अधून असं चेक करून परतवून परत त्यावर झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं. आणि तुम्हाला जर अगदी वाटते करपते तर अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा दिलात तरी चालेल, पण त्याची काही गरज लागत नाही, शिजलं जातं लगेच ते. तर बघू शकता मी 2च वेळा ते म्हणजे परतवून झाकण काढून परतवून घेतलं होतं. तर आपली ही भाजी रेडी झाली आहे, छान अशी शिजली गेली आहे, एकदम मऊ. आणि टेस्ट तर खूप छान लागते या भाजीची ना. त्यामध्ये कुठला जास्त मसाला घातला आहे ना कुठलं काय, पण चपाती भाकरीसोबत वगैरे खाण्यासाठी खूप छान आहे ही भाजी. तर त्यामध्ये थोडीशी मी वरून कोथिंबीर घातली आहे आणि एकदा परत परतवून मिक्स केलं आहे. आणि आता तुम्हाला दाखवते मी भाजी कशी आपली छान, कलरही छान आला आहे
आणि शिजली पण गेली आहे पूर्ण. तर आता आपण ती काढून घेऊयात. तर आता ही भाजी आपली मी काढून घेते एका बाउलमध्ये आणि ती तुम्ही चपाती भाकरीसोबत किंवा कधी वरण भात असेल त्याच्यासोबत तोंडी लावायला वगैरे वापरू शकता. मुलं डब्यातही आवडीनं खातील. त्यांना जर न सांगता ही भाजी दिली ना त्यांना समजणारही नाही काय आहे आणि आवडीनं खातील. तर अशा प्रकारे करटोल्यांची औषधी गुणधर्म असणारी भाजी नक्की ट्राय करा. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.